बातमी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातली। पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधवांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या संदर्भातलं पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठवलंय। त्यामुळे भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चाललाय। दरम्यान जाधवांच्या नातेवाईकांनी त्यांना भेटू देण्याची विनंती केलेली आहे। हेरगिरीच्या आरोपावरून जाधव यांना गेल्या महिन्यात पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेली होती। कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत। निवृत्तीनंतर ते व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेलेले होते, मात्र पाकिस्तानने इराणमधून त्यांचं अपहरण करत त्यांच्यावरती रॉचा एजंट असल्याचा ठपका ठेवला होता। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, फाशीपासून रोखलेला आहे कुलभूषण जाधव यांना मोठं यश म्हणायला हवं। यापुढे आता भारताची पावलं काय असतील कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी? रेश्मा, कालच्या या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाने कुलभूषण जाधव यांच्या भोवतीचा फास थोडासा सैल झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये। अर्थात हा निर्णय म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एक टप्पा आहे। याच्या पुढचा आणखीन एक टप्पा बाकी आहे, तो म्हणजे पाकिस्तान या सगळ्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट होतं। कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय हे राष्ट्रांना काही बाबतीमध्ये बंधनकारक नसतात। विशेषतः जेव्हा त्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा जर एखाद्या देशाने पुढे केला तर कदाचित हे न्यायालयाचे निर्णय जे आहेत ते बंधनकारक नसतात। आणि म्हणूनच आता या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं ज्युरिस्डिक्शन म्हणजे प्रभाव क्षेत्र नेमकं किती आणि त्याचा खरोखरच पाकिस्तानवरती अंमलबजावणीसाठी त्यांना ते बंधनकारक असणार का याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे। मुळामध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शनमधलं म्हणजे व्हिएन्नाचा जो करार होता त्यातल्या आर्टिकल 36चा भारताने या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उल्लेख केलेला आहे। आणि त्याच्यानुसार एखाद्या नागरिकाला जेव्हा विदेशी नागरिकाला अटक केली जाते त्याच्यानंतर त्याच्यासाठीचा कॉन्स्युलर ॲक्सेस म्हणजे कायदेशीर ताबा जो आहे तो देणं बंधनकारक असतं। आणि पाकिस्तानकडून यापैकी कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी आहे ती झालेली नाही आहे। आणि याचाच उल्लेख करत खरं तर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं हा कालचा निर्णय दिलेला आहे। आणि त्यामुळं आता पाकिस्तानमध्ये या संदर्भातली रिॲक्शन काय येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। महिनाभरापूर्वी जवळपास कुलभूषण जाधव यांना अशा पद्धतीनं फाशीची शिक्षा झालेली होती आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती फाशीची शिक्षा पाकिस्तानातल्या लष्करी कोर्टानं सुनावलेली होती। म्हणजे मुळातच पाकिस्तानमध्ये लष्कर आणि प्रशासन यांच्यामधले संबंध जे आहेत त्याला एक फार मोठा इतिहास आहे त्यांच्यामधला। त्याच्यामुळं लष्करी कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर कदाचित त्यांचे अंतर्गत संबंध जे आहेत ते देखील बिघडणार आहेत। काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या संदर्भातल्या निर्णयाची माहिती दिली आणि त्यांच्या कुलभूषण जाधव यांच्या आईशी देखील त्यांनी बोलणं केल्यासंदर्भातलं ट्विट केलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे 8 मेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आपली याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर 2च दिवसामध्ये हा निर्णय आलेला आहे। आणि भारतातर्फे हरीश साळवे ज्यांचं मराठी कनेक्शन आहे नागपूरचे ते आहेत, ते हरीश साळवे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भारताची भूमिका मांडत आहेत। एक टप्पा पार झालेला आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निर्णय देणं म्हणजे जवळपास संयुक्त राष्ट्रांची एक महत्त्वाची संघटना आहे। 190 देश याच्यामध्ये सहभागी आहेत आणि जर पाकिस्तानने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावरती एक आंतरराष्ट्रीय दबाव जो आहे तो नक्कीच या माध्यमातून येणार आहे। आणि जर त्याच्या पुढचे एक प्रक्रिया अशी आहे की जर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय पाकिस्ताननं मांडला नाही तर त्याच्या विरोधात UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे सुरक्षा परिषद जी आहे संयुक्त राष्ट्रांची तिथं दाद मागण्याचा भारताला अधिकार आहे। आणि त्यामुळं त्याच्यामध्ये पुढं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण एक नक्की आहे की किमान पहिलं पाऊल जे आहे या संदर्भातलं ते नक्कीच पडलेलं आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पाकिस्तानकडून काय संभाव्य गोष्टी होऊ शकतात या गोष्टी भारतानं देखील लक्षात ठेवलेल्या असतील आणि त्या अनुषंगानं पुढची पावलं उचलायला देखील भारतानं सुरुवात निश्चितच केलेली असेल।